महाराष्ट्राचा जनसंग्राम हा कुठेतरी आपला एक जनप्लाचा एक विशेष जे कुठेतरी एक मोहीम सुरू आहे, ज्याच्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक ज्या आहेत राज्यामध्ये लागून चुकलेल्या आहेत. त्यातच बघायला गेलं कराड नगरी परिषद ही प्रत्येक वेळा जी आहे एक वेगळी ओळख घेऊन कुठेतरी जी आहेत आपलं समोर आलेल्या शहर असं आहे. यातच जे आहेत आता निवडणुकी जे आहे रणसंग्राम फुटलेले आहेत. नगर परिषद कराड पिपरी हे एक नावाजलेलं नगर परिषद असून सुद्धा जे आहे इथे निवडणुकीचं सुरू आलेलं आहे. यातच बघायला गेलं युवक वर्गांनी कुठेतरी ते जोमाने जे आहे आपले पाऊल टाकलेले आहेत आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरले आहेत. यातच कराड युथ फाउंडेशन जे आहेत सर्व कॅप्टन सतीश बेलसरे सुद्धा जे रणांगणामध्ये उतरले आहेत. एकंदरीत बेलसरे साहेब निवडणुकीच्या तोंडावर जे आहे आपण कुठेतरी जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतात, त्यानंतर कराड युथ फाउंडेशन वडिलांचं जे आहे कुठेतरी वर्चस्व होतं त्या क्षेत्रामध्ये, अचानक कसं का बरं? बघा, सर्वप्रथम मी कॅप्टन सतीश बेलसरे, कनान युथ फाउंडेशन संयोजक, याचा कनान पिपरी नगरवासियांना माझा नमस्कार, जय भीम आणि वंदे मातरम. बघा, तुमचा जो प्रश्न आला आहे की आम्ही का बरं कनान युथ फाउंडेशनची स्थापना केली, ह्या स्थापनेची गरज यासाठी पडली तर कनानमध्ये आपण मागच्या कितीक वर्षापासून बघितलं की काँग्रेस, बीजेपी, सेना या पार्ट्यांची सत्ता राहिली. मागची सत्ता पण ह्या तीन पार्टी मिळून होती, काँग्रेस, बीजेपी आणि सेना मिळून. आणि यांनी कुठेतरी इलेक्शन वेगवेगळे जरी लढतात, पण जेव्हा ते तिथे पोहोचतात नगर परिषद मध्ये तर हे साठगाठ वाढली राजनीती खेळतात. कनान नगरवासियांचे प्रश्नाचे उत्तर काही त्यांना मिळत नाही. हे लोक आपसातला जे त्यांचं विषय असते ते निपटून टाकतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोक यांना वोट जरी करतात पण एंड ऑफ द डे हे जाऊन एकमेकांसोबतच बसतात. तुम्ही बघा, मागच्या काळामध्ये शिंदे सेनाचे नगराध्यक्ष होते, पण काँग्रेस, बीजेपी आणि सेना तिन्ही सत्तामध्ये होते. बीजेपीचे 6 लोक, शिंदे सेनाचे 3 आणि काँग्रेसचे 2 लोकांचं समर्थन असून ती सत्ता त्यांनी तिथे मांडली होती. जरी काँग्रेसचे 5 लोक विरोधीमध्ये होते, पण जे काही गोंधळ धंदे तिथे चालले, एकही गोंधळ धंद्याचा या लोकांनी कधी विरोध केला नाही. याचा अर्थ कुठेतरी सत्ता पक्ष आणि विरोधी कुठेतरी मिळालेले आहे हे दिसून येते आणि यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होत आहे ह्या नगर परिषद मध्ये, हे क्लिअर दिसून येते. आणि ह्या भ्रष्टाचाराचा पहिला नमुना म्हणून मी तुम्हाला सांगतो, आमच्या कनान नगरवासी वासियांसाठी जे मूलभूत सुविधेसाठी एक जे आखरी जमीन वाचली होती ब्रुकबॉन्डची 18 एकर, ज्याचा कुठेतरी केस चालू होता कोर्टामध्ये ग्रामपंचायतच्या काळापासून ब्रुकबॉन्ड सोबत की ही जागा आम्हाला द्या. त्यांना कुठेतरी अमाऊंट देऊन ती जागा राखीव केली पाहिजे होती आणि ती जागा राखीव केली पाहिजे होती नगर परिषदसाठी. आणि ही जागा राखीव केल्यावर तिथे जे आम्हाला मूलभूत सुविधा पाहिजे, जशी आमच्याकडे बाजारपेठ नाही आहे, रोडवर बाजार बसतो, त्याच्यानंतर आमच्याकडे सार्वजनिक शौचालय नाही आहे, आमच्याकडे बस स्टँड नाही आहे, आमच्याकडे लहान मुलांसाठी एखादा खेळाचं मैदान नाही आहे, आमच्याकडे आरोग्य सुविधा नाही आहे, आमच्याकडे स्मशानभूमी नाही आहे, आमच्याकडे असे बहुतांश प्रश्न आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की खेळाचं मैदान, परंतु कुठेतरी बघायला गेलं जे माजी नगराध्यक्ष होते त्यांनी सुद्धा म्हटलंय की मी ना 5 वर्षाच्या काळामध्ये जेव्हा कोरोनाचा काळ होता, ठीक आहे, म्हणजे जीवाला जीव कोणी हात नाही लावत होता, तशी कामं मी केलेली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं बिलकुल त्यांनी त्यांच्या हिशोबाने काम केले असेल. मी कधी हे नाही म्हणणार की कोणत्या लोकप्रतिनिधीचं नाव घेऊन की यांनी हे नाही केलं ते नाही केलं, पण जनतेला दिसते ना, आजही बाजार रोडवरच भरत आहे ना, मला सांगायची गरज नाही आहे. आजही आमच्याकडे बस स्टँड नाहीये, पब्लिक रोडवर उभी होते, एखादी गाडी समोरून आली आणि त्या आई बहिणीचं जर जीवाचं नुकसान झालं तर जिम्मेदार तर लोकप्रतिनिधीच आहे. आणि बस स्टँड साठी अशी खूप मोठी जागा आणि हे लागत नाही. त्याच्यानंतर इथे बाजार भरतो, इथे बाहेरचे लोक येतात, पण एक सार्वजनिक शौचालय नाही आहे. एक महिला जर 3 तास कुठे जर बाहेरून आली किंवा कनांचेच लोक बाजार करायला गेले तर त्यांच्यासाठी एखादं सुलभ शौचालय नाही आहे. ह्या गोष्टी लोकांना दिसते ना. आपण कुठेतरी जे प्रहार जनशक्तीचा सुद्धा साथ घेतलेला आहे, बच्चू साहेबांचा सुद्धा साथ घेऊन जे बॅट हाती घेऊन जे आज चौके चक्के मारण्यासाठी जे कुठेतरी जे आपण तयार करतात, एकंदरीत काय आव्हान कराल, कशा प्रकारचं ज्या प्रकारचं नियोजन कुठे सुचून येत आहे? भाजप पक्ष वेगळा, काँग्रेस पक्ष वेगळा, अजित पवार ग्रुप वेगळा, सर्व पक्ष जे आहेत वेगवेगळे उभे झालेले आहेत आणि यातच जे आहेत आपण कुठेतरी प्रहार जनशक्तीचा साथ घेऊन कुठेतरी रंगात उतरले. आमचं कनान युथ फाउंडेशन जो आहे सध्या तरी आजच्या परिस्थितीत कनानच्या कोणत्याही पार्टीपेक्षा जास्त सदस्य आमच्या याच्यात आहे. जर काँग्रेस, बीजेपी, सेनेचे जर तुम्ही पदाधिकारी बघितले तर 50-100च्या वरती यांची
गिनती नाही आहे. पण आमच्याकडे आता कनान युथ फाउंडेशनचे 1000 लोक आहे. त्यांची एकच प्रॉमिस होती की तुम्ही कोणत्याही पक्षाकडून उभे नको व्हा, तर आमचा साथ तुम्हाला राहील. पण कुठेतरी आम्हाला एक चिन्ह हवं होतं. आम्ही माननीय लोकनेते बच्चूभाऊ कडू यांना मागणी केली का भाऊ तुमच्यासारखा एक प्रहार इथं कनानमध्ये आम्ही लोकांच्या माध्यमातून करत आहोत, तर कुठेतरी आम्हाला हा साथ द्या तुम्ही. आणि त्यांनी ते एक आपलं प्रहार सारखं एक आंदोलन कुठेतरी लोकांसाठी उभं होत आहे, म्हणून आमच्या हाती ही बॅट दिली. आणि आता सध्या आमचे सगळे कॅन्डिडेट बॅट ह्या चिन्हावर ही निवडणूक लढणार आहे. आणि आमचा प्रचार लोकांना तर आता परवा एबी फॉर्म भेटले आहे, तेव्हा त्यांना माहिती पडलं का आता मी काँग्रेस बीजेपी सेनेचा कॅन्डिडेट आहे. आणि मानसिक रूपेनं ते आता तयार होत आहे पुढच्या 3-4 दिवसात 5 दिवसात. आमचा प्रचार मागच्या 3 महिन्यापासून सुरू होता, कारण की आमच्यामध्ये ही भावना होतीच नाही का ह्या पार्टीची तिकीट भेटन म्हणून आम्ही लढू. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. तिथं यावेळेस नगर परिषद मध्ये नेता जाणार नाही, यावेळेस नगर परिषद मध्ये जनतेचा प्रतिनिधी जाईल, जनता जाईल. सर हे होते आपल्या सोबत कुठेतरी जे आहेत कॅप्टन सतीश बेलसरे, जे कनान युथ फाउंडेशनचे सर्व आहे. त्यांनी कुठेतरी या निवडणुकीच्या रंगामध्ये उतरले आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की यंदा ही जी जनता आहे, प्रतिनिधी जे असेल ते जनतेचा असेल, आणि तो म्हणजे कुठेतरी कनान युथ फाउंडेशनचा. कॅमेरा पर्सन अजय पंडित सोबत मी प्रदीप बॅनर्जी. आपण बघत राहा जनमत लाईव्ह.